अग्निशमन अधिकारी माळी यांच्यावर सुपारी देऊन हल्ला, पोलिसांना संशय, दोघांना अटक, फरारी दोघांचा कसून शोध. महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणी संशयित प्रथमेश सुरेश पाटोळे वय वर्ष 23 राहणार दत्तनगर बामणोली आणि तोहीद उर्फ हुसेन फारुख सुतार वय वर्ष 19 राहणार हांडेगल्ली दत्तनगर बामणोली या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखीन दोघे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुपारी देऊन हा खुनी हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जाते आहे, परंतु नेमक्या कोणत्या कारणातून सुपारी दिली याचा शोध सुरू आहे. महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले माळी मंगळवारी सायंकाळी मित्र शंकर बाजीराव जगदाळे यांच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाले. ते कलानगर येथील घराजवळ आल्यानंतर माळी दुचाकीवरून खाली उतरत असतानाच हल्लेखोरांनी माळी यांना आता तुला सोडत नाही असं म्हणून चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयितांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पलायन केलं. माळी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. शंकर जगदाळे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.